फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण अबईच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत. आता अबईच्या शेंगा आता बाजारात या दिवसात बऱ्याच प्रमाणात येतात आणि घेताना थोड्याशा अशा कवळ्या किंवा निब्बरही येतात बऱ्याचशा, पण मग त्याची बी आपल्याला समजले पाहिजे ते घेताना. आता या माझ्याकडे आलेल्या आहेत थोड्याशा त्या निब्बरे, पण मग त्यांना शिरा भरपूर प्रमाणात असतात. तर अशाच जेव्हा आपण तयार करायची राहते भाजीसाठी तर तेव्हा चाकूने त्यांचे तुकडे करून घ्यायचे आणि साईडने ज्या शिरा असतात तर त्या शिरा अशा धाग्यासारखे निघतात, तर ते आपल्याला काढून घ्यायच्या राहतात. असे मधोमध तुकडे करून असे ओढायचे आहे, म्हणजे बरोबर त्या शिरा अशा त्याच्या मोकळ्या होतात. आणि शक्यतो कवळ्या जर भेटल्या ना तर मग ते हाताने त्याचे तुकडे होतात, चाकूने कापायची गरज पडत नाही आणि व्यवस्थित असे तुकडे शिराई त्यांना शिराई राहत नाही. पण मग यांनी बरं असल्यामुळे काय होतं, यांच्या शिरा जास्त प्रमाणात निघतात. नाही तर मग टेस्टला दोघीही छान लागतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. तर आज आपण ही अबईच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी अगोदर आता या शेंगा चांगल्या धुवून मी त्याचे तुकडे करून घेतलेले, त्यांच्या शिरा वेगळ्या केलेल्या आहे. मग आता कढईमध्ये आपल्याला ह्या टाकून घ्यायच्या, कारण ह्या आपल्याला उकडायला ठेवायच्या आहे. तर ह्या अगोदर आपल्याला भाजी करायच्या अगोदर उकडून घ्यावा लागतात. तर मग आता ह्या उकडायला ठेवायच्या. मग त्याच्यात कढईत टाकून घेऊ आणि त्याच्यातच लगेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. तर कमीत कमी 1 तांब्याभर पाणी मी त्याच्यात टाकून घेणार आहे. आणि शिरा शक्यतो काढूनच घ्या, कारण काय होतं त्या खाताना ना मग त्या शेंगा उकडल्यावर आहे ना तर ती भाजी थोडीशी अशी टचर टचर लागते, त्या शिरा दाताखाली येतात. तर आता याच्यात आपण पाणी ओतलेलं आहे, मग मीठ टाकून घ्यायचं आहे. कारण मीठ अगोदरच कशासाठी टाकायचं आहे, तर त्याच्याने जी आपण शेंगांची भाजी बनवणार आहोत ना तर ती थोडीशी अशी पांची लागायला नको, त्याच्याने चव येते भाजीला. म्हणून मग अगोदरच मीठ आपलं अगोदरच टाकून घ्यायचं आहे. मग आता गॅस पेटवून घेऊन त्याच्यावर ही कढई आपली ठेवून देऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवू. मग कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला या चांगल्या फुल गॅसवर शिजू द्यायचे आहे. मधून मधून चेक करत राहायचं आहे, नाही तर पाणी आटून जायचं आणि तुमच्या शेंगा जळून जायच्या. तर असं नको व्हायला, म्हणून मधून मधून चेक करत राहा. मग आता दुसरीकडे आपल्या शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण मसाला तयार करू. तर यासाठी आपण खोबऱ्याचे काप घेतलेले, एक छोटी वाटी भरून, म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी खोबऱ्याची. तर ते काप तयार करून घेतले पातळ पातळ. तुम्ही किसूनही घेऊ शकता खोबरं, म्हणजे पटकन भाजले जातं ते. आणि एक मोठी लसणाची कांडी मी लसूण सोलून घेतलेलं आहे. तर आता याच्यासाठी आपण एक खोबरं अगोदर सोनेरी रंगाचं होईपर्यंत चांगलं तव्यावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि एकीकडे मी गॅसवर पुन्हा एक मोठा कांदा, त्याला मधून मधून अशा चिरा पाडून तो आपला भाजायला ठेवलेला आहे. मग तो उलटपलटही करायचा आहे कांदा आपल्याला. आणि आता हे खोबरं भाजून झालेलं आहे तर ते काढून घ्यायचं आहे. मग आता लसूण जो सोललेला आहे तोही आपल्याला 1 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे तव्यावर. कारण लसूण भाजल्यामुळे ना भाजीला असा उग्र असा लसणाचा वासही येत नाही. मग त्याच्यामुळे थोडासा असा 1 मिनिट तरी आपल्याला जो मसाला आपण तयार करणार आहे तर त्याच्यासाठी लसूण भाजणं गरजेचं आहे. आता हा लसूणही आपला भाजून झालेला आहे, मग तो काढून घेऊ. तर बघू शकता हे बाय, अशा पद्धतीने मी या पद्धतीने कांदा असा भाजून घेतलेला, आता काळा होईपर्यंत चांगला गॅसवर असा भाजून घेतलेला आहे. तर मधून पण एकदम व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. मग तो थंड झालेला आहे म्हणून तुम्हाला मी फोडून दाखवला. तर लसूण, कांदा, खोबरं, त्याच्यात पाहिजे तर तुम्ही अद्रकचा 1 इंचाचा तुकडा पण टाकू शकता. आणि असा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे. अगोदर बिना पाण्याचा करा आणि नंतर पाणी टाकून त्याची फाईन पेस्ट करा. आणि नंतर मग कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, त्याच्यात जिऱ्याची फोडणी द्यायची. जिरं मोहरी तुम्हाला ज्याची द्यायची त्याची तुम्ही देऊ शकता, पण जिऱ्यामुळे भाजीला चव छान येते. आणि लगेचच त्याच्यात मग जो वाटलेला मसाला आहे आपला, एकदम पाणी टाकून एकदम फाईन पेस्ट केलेली होती त्या मसाल्याची, तो मसाला आपण टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि आता ह्या मसाला आपल्याला चांगला कमी गॅसवर कमीत कमी 3 ते 4 मिनटं आपल्याला हा मसाला चांगला परतवायचा आहे. आता 3 ते 4 मिनटं म्हणजे गडाळ्याचे लावू नका, तर तुम्ही तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवा. म्हणजे मसाल्याचं तेल सुटायला लागलं का समजून घ्यायचं आहे, तेल वेगळं व्हायला लागलं मसाल्यापासून तर समजून घ्यायचं आहे आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. तर मधून मधून सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे मसाला आपला एकसारखा असा परतून होईल. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, आपण गॅस जर फास्ट ठेवला ना तर मग ते शिंतोडे सगळे मसाल्याचे इकडं गॅसवर उडता किंवा आपल्याही अंगावर उडता. मग शक्यतो गॅस कमी ठेवा मसाला परतताना आणि मधून मधून सारखं हलवत राहा, म्हणजे मसाला चांगला तुमचा एकसारखा असा परतले जाईल. तर आता बघू शकता मस्त तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला परतून घेऊ. मधून मधून त्याला हलवत राहू, म्हणजे व्यवस्थित असा तो परतून होईल तो मसाला.
आता हे तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही, बरेचसं मसाल्याला साईडने तेल चांगलं सुटलेलं आहे त्याला. सारखा मधून मधून तो हलवून घ्यायचा आहे. आणि नंतर आता बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. मग याच्यातच आपल्याला आता बाकीचे मसाले घालायचे. त्याच्यात धना पावडर घातलेली मी, जवळजवळ 1.5 चमचा धना पावडर घातलेली. आणि नंतर मग लगेचच आपल्याला त्याच्यात काळा मसाला घालायचा आहे. जो घरात तुमच्या असेल नसेल तो काळा मसाला घालू शकता. लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं, आणि हळद टाकायची. तुम्हाला लाल तिखट टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. नुसता काळा मसाला वापरला तरी चालतो. नुसता काळा मसाला नसला तर गरम मसालाही तुम्ही टाकू शकता. आणि मग तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला 1 मिनिटभर चांगले तरी आपल्याला परतून घ्यायचे. आता बघू शकता एकदम चांगला असं मसाले आपले हे परतून झालेले. मग आता आपण ज्या शेंगा उकडून ठेवलेल्या आहे, आता 10 मिनटं अगोदर आपण ह्या शेंगा उकडून ठेवलेल्या आहे. मग थोडंसं चिटकीभर हिंग टाकून घ्यायचं आहे. मग त्या शेंगा आपल्या उकडून झालेल्या आहे. मी त्यांचा गॅस बंद केलेला आहे. मग आता हा मसाले परतून झाल्यानंतर लगेचच आपण ज्या उकडलेल्या शेंगा आहे त्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर त्यांचं पाणी अजिबात फेकायचं नाही त्या शेंगांचं. त्या पाण्यासहितच आपल्याला त्या शेंगा त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि थोडंसं वरून आपण जे मसाल्याचं भांड्यात मसाला दळलेला होता ना, तर त्या भांड्यात पाणी टाकूनही ते भांडं विसळून घ्यायचं आहे आणि ते पाणी त्याच्यात टाकायचं आहे. मग आता ही भाजी मी 4 माणसांसाठी बनवणार आहे. तर तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही त्याच्यात रस्सा करू शकता. आता ही जवळजवळ पावशेर भाजी आहे, म्हणजे मग तुम्ही 4 माणसांसाठी रस्सा भाजी करायची म्हणली तर तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा बनवू शकता. आता हा मी येसूर मसाला घेतलेला आहे. येसूर मसाल्याचा व्हिडिओ मी अगोदरच यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तुम्ही बघू शकता कसा बनवायचा काय. तर याच्याने ना आपल्या भाजीला चवही छान येते आणि घट्टपणाही येतो. मग या मसाल्यामध्ये मी फक्त 2 पोह्यांचे चमचे तो मसाला घेतलेला आहे. तर पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची. मग त्याची पेस्ट तयार करून घेईल मी. आता पाणी टाकून थोडीशी अशी गठुळे न होता व्यवस्थित आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. आणि ही भाजी आपली उकळती तोपर्यंत गॅसवर, आणि मग लगेचच ही पेस्ट आपल्याला या भाजीमध्ये टाकून द्यायची आहे. येसूर मसाल्याची पेस्ट आपल्याला त्याच्यात टाकायची. तर काळ्या मसाल्याच्या कोणत्याही भाजीला तुम्ही हा मसाला वापरू शकता, हा येसूर मसाला वापरू शकता. तर मस्त अशी पेस्ट आपली ही तयार झाली. ज्यांना कोणाला माहीत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल, तुम्ही अवश्य जाऊन बघा आणि तो मसाला बनवून बघा. ते एकदम काळ्या मसाल्याची भाजी म्हटली ना आपली, तर एकदम छान अशी चव येते बघा या मसाल्यामुळे. तर आता हे ओतून घ्यायचं आहे त्याच्यात, आणि पाहिजे तेवढा रस्सा आपल्याला या भाजीचा बनवून घ्यायचा आहे. आता बघू शकता एकदम छान असा रस्सा तयार झालेला आहे. आणि कमीत कमी आपल्याला ही भाजी एकदम कमी गॅसवर 3 मिनटं तरी आपल्याला ही उकळू द्यायची, म्हणजे चांगली वर त्याला तरी येईपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली उकळू द्यायची आहे. मग तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घेऊ, आणि कोथिंबीर लगेचच मग आपल्याला त्याच्यावर चांगली उकळी आली भाजीला, वरून थोडंसं आता मीठ टाकलेलं आहे. अगोदरच आपण भाजीत मीठ टाकलेलं होतं ते शेंगा शिजताना, म्हणून वरून मी थोडंसंच मीठ टाकलं आहे. आवश्यक वाटली तरच टाका, नाही तर मग भाजी कसं खारी होईल. आता बघू शकता भाजीला चांगली तरी आलेली आहे, मस्त अशी उकळलेली भाजी. मग वरून आपण याच्यावर कोथिंबीर पेरून घेऊ अशा पद्धतीने. तर मस्त आपली ही अबईच्या शेंगांची रानभाजी एकदम छान अशी तयार झालेली गरमागरम. तर तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी गरमागरम. आणि हिवाळ्याच्या दिवसात तर बाजरीच्या भाकरींसोबत ही भाजी खूपच छान लागते काळ्या मसाल्याची म्हटलं तर. बरेच जण सुक्की बनवता ही भाजी, पण मी ही रश्श्याची बनवली. तर मस्त अशी ही भाजी चांगली 1 ते 2 मिनटं उकळले चांगली कमी गॅसवर, तर मग छान अशी या भाजीला तरी येते. आणि मस्त अशी आपली ही काळ्या मसाल्याची भाजी तयार होते. आता तुम्हाला वाटीत काढून दाखवते मी. तर या शेंगा उकडल्यावर एकदम छान अशी चव पण त्यांना छान येते, तर रश्श्यामध्ये उतरती, आणि एकदम छान अशी आपली हे शेंगांची भाजी तयार होते. आता हे काढून घेऊ याच्यात. तर बघू शकता अशी मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तेलाचा वापर करून भाजीची तरी तुम्ही वाढवू शकता. तर गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते, आणि भातासोबतही मस्त लागते ही काळ्या मसाल्याची भाजी म्हटली तर. फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे लागणार नाही आहे. आणि ज्या नवीन नवीन रेसिपी मी यूट्यूबवर टाकते तर त्या तुमच्यापर्यंत पटकन पोचल्या पाहिजे यासाठी घंटीचं बटन अवश्य दाबा. तर मस्त अशी आपली ही
काळ्या मसाल्याची अबईच्या शेंगांची भाजी रेडी झाली. तर या मग खायला गरमागरम भाकरीसोबत. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.